पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे। धाराशिवसह मराठवाडा आणि राज्यातील अनेक भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। असं असताना पटेल यांनी शेतकऱ्यांनी आता संकटाची सवय लावून घ्यावी असं विधान केलंय। 365 दिवसांपैकी तब्बल 322 दिवस शेतकऱ्यांना संकटाशी झगडावं लागणार आहे। आपण निसर्गाचं नुकसान केलंय, त्याची कर्माची फळं आता भोगावी लागणार आहेत असं पटेल म्हणाले। आत्ताच जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना, हिची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे, का तर हे वारंवार घडणार आहे। कधी पाऊस जास्त पडून, कधी पाऊस कमी पडून, कधी पाऊस न पडून, कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं, कधी थंडी वाढल्यामुळं, म्हणजे 365 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। या संदर्भात आपल्याशी बोलतायत ज्येष्ठ नेते शेतकरी नेते राजू शेट्टी। राजू शेट्टी सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। पाशा पटेल यांनी केलेलं जे वक्तव्य आहे शेतकऱ्यांसंदर्भात, यावरती आपली प्रतिक्रिया काय? पाशा पटेलांनी केलेलं वक्तव्य अत्यंत धक्कादायक आहे। एकतर ते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांना शेतकऱ्यांची स्थिती माहिती आहे, कारण त्यांना खरा डाटा येतो। ते कबूल करत नाहीत हा भाग वेगळा, परंतु नेमके राज्याच्या शेतकऱ्यांची स्थिती काय आहे, त्यांचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्यांना प्रत्यक्षात पैसे किती मिळतात हे त्यांना चांगलंच माहिती आहे। वैयक्तिक या गोष्टीचं वाटतंय की कधी काळी पाशा पाटील हे शेतकरी चळवळीमध्ये होते, शरद जोशींच्या बरोबरीनं काम करत होते आणि तो माणूस आता सांगतोय की शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीला तयार राहावं। खरं तर त्यांना हे माहिती पाहिजे, शरद जोशी नेहमी सांगायचे की शेतकरी स्वतःच्या पायावर निश्चितच उभा राहिला असता सरकारच्या कुबड्याची गरज भासली नसते, पण कधी जर शेतकऱ्याला मोकळेपणानं त्याचा शेती व्यवसाय करून दिला असता तर। पण वारंवार सरकार हस्तक्षेप करतं, कधी निर्यात बंदी लावतं, कधी आयात लावतं। आता कापसाची आयात शुल्क शून्य करायचं काही कारण नव्हतं। आता अमेरिका दबाव टाकायला लागला, सोयाबीन आणि मका आयात करून द्या, त्याच्यानंतर आणि सरकार निश्चितच दबावाला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कांद्यावर निर्यात बंदी लावली, साखरेवर निर्यात बंदी लावली। अशा पद्धतीनं जे सरकार माकड चाळे करतं त्याच्यामुळे बाजारामध्ये मिळणारा दर शेतकऱ्याला मिळून देत नाही। जर व्यापाऱ्यासारखं तेजी मंदीचा फायदा शेतकऱ्याला घेता आला असता, तेजी मंदीवर स्वार होता आला असतं तर निश्चितच शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्या एवढा सक्षम झाला असता। ही गोष्ट का कबूल करत नाही सरकार? आणि सरकार तेजीचा फायदा शेतकऱ्याला घेऊन देत नाही, म्हणून जेव्हा शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शेतकऱ्याला मंदीला तोंड द्यावं लागतं। त्यावेळी शेतकऱ्याला सरकारनं मदत केलीच पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे। हे मात्र हे सगळे लोक सोयीस्कर विसरतात। मला हा प्रश्न विचारायचा आहे, शेतकऱ्यांसाठी चळवळीमध्ये सहभागी होणारे असे नेते शेतकऱ्यांच्या बाजूने बोलण्यापेक्षा सरकारची बाजू कशी योग्य आहे दाखवण्याचा प्रयत्न का करतायत, नेमकं याच्या मागे कारण काय? त्याचं कारण स्वतःचा स्वार्थ आणि लांबून चालण आणि सरकारमध्ये असताना। कारण हे पाशा पटेल बोलत नाहीत, पाशा पटेलच्या माध्यमातून सरकार बोलतं हे लक्षात ठेवा। सरकार शेतकऱ्यांनी मानसिकता ठेवावी असं पाशा पटेल बोलत नाहीत, तर सरकार बोलतंय आणि म्हणून या लोकांनी असं बोलावं म्हणूनच सरकारनं त्यांना जवळ ठेवलेलं आहे। राजू शेट्टी, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।